नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदूळ आणि चण्याच्या डाळीपासून खूपच हेल्दी आणि चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी 1 कप तांदूळ घेतलेत आणि पाव कप इथे चण्याची डाळ घेतली. आता यामध्ये पाणी घालून हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर हे मी 2 ते 3 वेळा असं धुवून घेणार आहे. आणि यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आणि पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आणि 2 तास ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये 1 तास भिजत घातली तरी चालेल. तर इथे मी ही डाळ आधीच भिजवून घेतली होती पहा. 2 तासानंतर ही छान अशी भिजली गेली आहे दोन्हीही. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. पाणी घ्यायचं नाही आहे, फक्त डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. इथे सगळं मी काढून घेतलं. आता यामध्ये थोडंसं आलं घातलं, हिरवी मिरची घालायची आहे, यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आणि यामध्ये आता मी अर्धा कप पाणी घातलं आहे आणि अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी स्मूथ अशी याची पेस्ट मी तयार करून घेतली आहे. हे तयार पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे हे पाहू शकता हे असं आपल्याला हवं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी 1 छोटा चमचा मीठ घातलं आहे. मीठ मिक्स करून घेऊया. हे अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. आता इथे मी भाज्या एकत्र करून घेते. तर इथे मी काही भाज्या घेतल्यात. गाजर किसून घेतला आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे, शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. या सगळ्या भाज्या बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत. याबरोबरच तुम्ही बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घेऊ शकता. आता सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेऊया. भाज्या बाजूला ठेवूया आणि हे आपलं जे पीठ तयार होतं त्यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. जर बेकिंग सोडा घालायचा नसेल तर तुम्ही हे 4 ते 5 तास असंच बाजूला झाकून फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्या आणि मग तुम्ही हे बनवू शकता. आता मी इन्स्टंट बनवते त्यामुळे यामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडा घातला. आता इथे तवा मी गरम करत ठेवला आहे. यावरती अर्धा चमचा तेल घातलं. तेल असं ब्रशने पसरवून घेतलं. आता यावरती 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे. थोडंसं पसरवून घेऊया, जास्त पातळ करायचं नाही आहे. आता आपण ज्या भाज्या मिक्स करून ठेवल्या होत्या त्या यावरती पसरवून घ्यायच्या आहेत. आता या भाज्या अशा चिटकण्यासाठी असं चमच्याने हे असं प्रेस करून घेऊया. आणि आता याला खालच्या बाजूने 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया. इथे मी आता झाकण ठेवते. झाकण ठेवून याला आपण 2 ते 3 मिनटं भाजून घेतल्यानंतर मग उलटून घेऊ. तर आता साधारण 3 ते 4 मिनटं झालेत. पाहूया. खालच्या बाजूने भाजला असेल, आपण उलटून घेऊ. तर पहा खालच्या बाजूने छान हा भाजला गेला आहे उत्तप्पा. आता आणखी थोडंसं तेल मी घालते. इथे तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा घालू शकता. आता मी दुसऱ्या बाजूने सुद्धा हा उत्तप्पा छान भाजून घेतला आहे. पहा अगदी मस्त खरपूस झाला आहे. भाज्या थोड्याशा अशा भाजल्या गेल्यामुळे खूपच मस्त चव येते. तर हा आपला मस्त असा डाळ तांदळाचा उत्तप्पा तयार आहे. अगदी हेल्दी असा नाश्ता आहे, झटपट होणारा आहे. सकाळी बनवायचा असेल तर तुम्ही रात्री चण्याची डाळ आणि तांदूळ भिजत घालू शकता आणि सकाळी झटपट बनवू शकता. याच पिठाचा तुम्ही डोसासुद्धा बनवू शकता. तर इथे मी एक डोसा बनवून दाखवते. सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालून
असा डोसा याचा पसरवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि वरची बाजू ड्राय झाल्यानंतर याला तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे. यानंतर डोसा कुरकुरीत करून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता मस्त असा हा कुरकुरीत डोसा आपला तयार झाला आहे. तर तयार पिठापासून तुम्ही उत्तप्पा किंवा डोसा तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. तर इथे मस्त अशी आपली नाश्त्याची रेसिपी तयार आहे. भरपूर भाज्यांचा उत्तप्पा, त्याचबरोबर कुरकुरीत असा डोसा तुम्ही या तयार पिठापासून बनवू शकता. अगदी मऊ लुसलुशीत असे हे उत्तप्पे होतात. चवीला अप्रतिम लागतात. मुलांसाठी, नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.